श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। पहिला संदेश, 84,000 योनीतून जन्म घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणायची संधी मिळाली आहे। किमान 11 माळी जप नित्य नियमाने आणि शक्य तेवढ्या एकाग्रतेने कर, मग तुझे बंद भाग्याचे दरवाजे उघडायला वेळ लागणार नाही। तरुण वय जीवनातील अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो। या वयात मनुष्य जे कर्तृत्व दाखवतो त्यावर त्याचं पुढील भविष्य अवलंबून असते। त्यासाठी या वयात नामस्मरणाची जोड दिली तर मनातील अनावश्यक विचार दूर होऊन एकाग्र साधण्यास मदत होते। हल्लीच्या धकधकीच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तरुण वयात नामस्मरणाची सवय लावून घेतल्याने देवी शक्ती व त्याचे आशीर्वाद मिळतील व बंद भाग्याचे दरवाजे उघडतील। तुला तो दिवस आणायचा आहे बाळा, ज्या दिवशी अपघात तुझ्याकडे बघेल। तू माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी तिथे देत नाही जे तुला आवडते, मी ते देतो जे तुझ्यासाठी योग्य असतं। तुझ्या मनाला पटेल तसं वाग, पण तुझ्यामुळे कुणाचे मन दुखवले जाणार नाही याची काळजी घे। कुणी कितीही तुला चुकीचं समजू दे, पण तू जर खरा आहेस तर तो जोवर बसला आहे तो सगळ्याचा हिशोब करणार हे लक्षात ठेव। इतराची कॉपी करण्यापेक्षा तुझ्यामध्ये काय वेगळं आहे आणि तू काय करण्यासाठी आला आहे हे शोधण्याचा प्रयत्न कर। दुसरे करत आहे म्हणून ते करू नको, कारण तुझा जन्म काहीतरी मोठी गोष्ट करण्यासाठी झाला आहे। गाडी पार्किंगमध्ये लावून कुणीही गाडी शिकवू शकत नाही, त्यासाठी ती गाडी बाहेर काढावी लागेल, तिला चालू करावा लागेल, शिकण्याचा प्रयत्न करावा लागेल। त्याचप्रमाणे यशस्वी होण्यासाठी फक्त विचार करून चालत नाही, तर सुरुवात करणे गरजेचं आहे। तुम्ही जर सहमत असाल तर तुमची संमती दर्शवा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करा, भाग्यवंत ठराल। त्यानंतर मार्ग साफ जातील। मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम मनात बाळगू नको। लक्षात ठेव, नामस्मरणाच्या माध्यमातून परमेश्वराशी कायम जोडून घेतलं की बाहेरच्या त्रासदायक घटनाचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकणार। चांगली वेळ बघायची असेल तर वाईट वेळेला हलवावा लागेल। त्यासाठी सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचा दुःख जाणवत नाही। हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीही नेऊ शकत नाही। हे तुला कळायला जेवढं गमावलं त्यापेक्षा जास्त मिळणार। फक्त थोडा संयम ठेव। ज्या दिवशी तुझा पाप पुण्याचा हिशोब बरोबर होईल त्या दिवशी तुला तू करत असलेल्या सेवेचं फळ मिळेल, म्हणून सेवेत अखंड पडू देऊ नकोस। लक्षात ठेव, सुख आणि वैर दोघांचं कधीच पटत नाही, कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वैर नाराज होऊन निघून गेलेला असतो आहे। त्या परिस्थितीत जगायला शिका। श्रीमंताकडे पाहून त्याच्यासारखं जगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गरिबाकडे पाहून जगलं की आयुष्यामध्ये व्याज तक्रारी कमी होतात। प्रत्येक समस्येवर 3 समाधान असतात। स्वीकार करा, बदलून टाका, सोडून द्या। स्वीकार नाही करू शकत तर बदलून टाका, जर बदलू शकत नाही तर चांगले आहे, परमेश्वरावर सोडून द्या। तुला तुझा राग आता आवरायला हवा। रागामुळे भ्रम निर्माण होतो, भ्रमामुळे बुद्धी विचलित होते, त्यामुळे तर्क नष्ट होतो। जेव्हा तर्क नष्ट होतो तेव्हा व्यक्तीचं अधपतन सुरू होतो। काल जे काही झालं असेल ते पास्ट होता। आज नवीन संधी आहे, नवीन दिवस आहे, कामाला लागा, कारण आपल्याला फक्त धावायचे नाही तर शर्यत जिंकायची आहे। एक फुग्यावर लिहिलेलं सुंदर बाकीचे आपल्या बाहेर आहे ते नाही, तर जे आपल्या आतमध्ये आहे ते आपल्याला घेऊन जातं। त्यामुळे ते विचार बदला, आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही। जेव्हा एखादा संकट तुमच्या समोर उभे राहतं तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो की मी तर स्वामींना माझं दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करत आहे, पण माझे दुःख आणि संकटे हे वाढत आहे। स्वामी म्हणतात बरीच कवच आपण सोडत नाही म्हणून आपण फुलपाखरू होत नाही। तुम्ही स्वामीकडे जे काही मागत आहात ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं लागेल, तरच तुमच्या आयुष्याचं रूपांतर एका सुंदर फुलपाखरूमध्ये होईल। श्री स्वामी समर्थ सर्वावर स्वामी कृपा कायम असावी। जर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तरे, मार्गदर्शन किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपणाला त्याच्या सेवेत घेतला आहे। मी तुझ्या पाठीशी आहे। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना।
दुसरा संदेश आपल्याला या ब्रह्मनायकाचे सदा ऋणी राहायचे आहे की अशा या निर्मात्याने हा आधारसुद्धा दिला आहे. त्यामुळे कुणाला हसवता नाही आला तरी चालेल, पण कोणाच्या दुःखाचं कारण कधीच बनवू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चर्चा क्रोध घातक आहे, त्याला काढून टाका. संकट हे क्षणभंगुर आहे, त्याचा सामना करा. फक्त समस्या जन्म घेऊ शकते. उपाय शोधायचा असेल तर हसावं लागेल. पुढच्या पानावर काहीतरी भारी लिहिलेल्या आशेवर मागची पाने पाहत जाणं म्हणजे आयुष्य. मार्ग शोधा. रडत बसून लोकांना दोष देऊन, आयुष्याला कोसून, भूतकाळात पुरवून, लोकांवर रागवून मार्ग निघत नाही. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी नेहमी उशिरा मिळतात. फक्त तुमच्या सहनशीलता पाहिजे. निराश आणि मनाचा स्वभाव आहे आणि चांगल्या गोष्टीची दखल घेणे निसर्गाचा नियम आहे. आयुष्यात संयम ठेवायला शिका, कारण चांगल्या गोष्टी नेहमी वेळ देतात. लक्षात ठेवा, माणूस एकच कारणामुळे एकटा पडतो. आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परक्या माणसाकडून घेतो. परिस्थिती ही सगळ्यात मोठा गुरु आहे, कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकणार. एकदा वेळ निघून गेलं की सर्व काही बिघडून जातं असे म्हणतात, पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावं लागतो. माणूस जेव्हा चुकीचे कार्य करतो तेव्हा उजव्या डाव्या पुढे मागे चारही बाजूला बघतो, पण वर बघायचं मात्र विसरून जातो. लोकांना कमवायला घाबरू नका, कारण साथ द्यायला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला स्वतः स्पष्टीकरण कधीच देत बसू नका. आपला अंतकरणाचा भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीला स्वामी समर्थ त्या क्षणी मदत करतात. जगात कुठलीही गोष्ट कायम टिकून राहत नाही. परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे. या जगात सुखही राहत नाही आणि दुःखही राहत नाही, म्हणून दुःखात रडू नका आणि सुखात नाचू नका. स्वप्न पाहत आहेस ते प्रत्यक्षात नक्की येणार, कारण विश्वास ठेवतो, स्वागत नाही. स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. स्वामी चरणी प्रार्थना. ज्यावेळेस नशीब साथ देणार नाही तेव्हा तुम्ही तुमचे प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि तेव्हा पण अशक्य वाटेल तिथं शक्य करायला स्वामी आहे तुमच्या पाठीशी. घाबरू नका, काही झालं तरी डगमगू नकोस. स्वामी भक्तांना कधीच एकटा सोडत नाही. शक्य आहे ते तू कर, अशक्य आहे ते करायला मी आहे. अंथरूण पाहून पाय पसरलं की कोणासमोर हात पसरण्याची वेळ कधीच येत नाही. कायम लक्षात ठेव बाळा, पुन्हा प्रयत्न करायला घाबरू नकोस, कारण की यावेळी सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून होणार आहे. सर्वात ताकदवान काय असेल तर ते म्हणजे विचार, कारण त्यामध्ये परिवर्तन व विनाश करण्याची अभास शक्ती आहे. त्यामुळे चांगले सात्विक विचार करा. आपले सर्व आयुष्य विचारावर अवलंबून आहे. तुमच्या वाईटावर सर्वजण आहेत, पण तुमच्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची दोरी आणि सर्व सूत्र स्वामीच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काही केले तरी काही फरक पडणार नाही. स्वतःला असं घडव की एवढं यशस्वी बन की आज जे तुला नाकारत आहे, ज्याची स्वप्न तू पाहत आहे, त्यांना तुझ्या स्वप्न पडलं पाहिजे. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. किंमत बघत वस्तू घ्यायची असेल तर वेळ बघता कामा करावं लागेल. आपलं वाईट काळ सुरू असेल तर रडत बसू नका आणि आपली वेळ चांगली असेल तर इतरावर हसत बसू नका. असा विश्वास कायम ठेव. आता वेळ ही तुझी आहे. इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला बदला. तुमचा अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत विश्वातील कोणतीही गोष्टीची भीती बाळगू नका. तुमची नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर तुम्हाला काटाही टोचू देणार नाही. आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका. आयुष्य आपल्याला जगायचं आहे, लोकांना नाही. खूप संयम लागतो नाती टिकवायला, नाहीतर दुनिया तयार आहे महाभारत पाहायला. अपमानाचा बदला भांडण करून नाही तर बाळा, त्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचं असतो. हे कायम लक्षात ठेव. माणूस नेहमी म्हणत असतो की अमुक प्रॉपर्टीचा मालक हे सर्व माझं आहे, तेव्हा देव हसत असतो, म्हणतो अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाचा करार करून पाठवला आहे. ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस सीटचं बटन दाबायला सुद्धा वेळ मिळणार नाही.
म्हणून माझे भांडण बंद कर, भक्ती करून मुक्ती मिळव. बोध स्वामी म्हणतात, निर्मळ मनाने आणि शुद्ध अंतकरणाने आमचे नाव घ्यायचे, मग प्रार्थना करता ही इच्छा पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव, फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे फक्त. तुझा मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.